नमस्कार, जय शिवराय. मी दीपक रेड. स्वप्नपूर्ती कार्समध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याकडे मारुती सुझुकीची इको गाडी आलेली आहे. या गाडीचा कन्सर्न असा होता की या गाडीचा एसी जो आहे तो प्रॉपर वर्किंग करत नव्हता. ज्यावेळेस एसी चालू केला जातो त्यावेळेस त्याच्या डॅशबोर्डमधनं एक व्हायब्रेशनचा आवाज येत होता. तुम्ही आता पाहताय की उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्याच्या धाळा तुम्हालाही जाणवत असतील. अशातच आपल्या गाडीचा एसी प्रॉपर वर्किंगमध्ये असणं गरजेचं आहे. या गाडीच्या कस्टमरने ही गाडी बऱ्याच ठिकाणी दाखवली. त्यांना सांगण्यात आलं की व्हायब्रेशनचा आवाज येतोय तर ब्लोअर मोटर बदलावी लागेल किंवा एसीचं जे कूलिंग कॉईल आहे तीही कदाचित बदलावी लागू शकते. याला साधारण त्यांनी खर्च 17 ते 18 हजार रुपये खर्च त्यांना सांगण्यात आला होता. ज्यावेळेस आम्ही ही गाडी इन्स्पेक्ट केली आमच्या असं लक्षात आलं की या गाडीमध्ये जो कूलिंग कॉईल होता तो संपूर्ण धुळीने जाम झालेला होता. आता हा आम्ही कूलिंग कॉईल पूर्णपणे क्लीन केलेला आहे. हा कूलिंग कॉईल पूर्ण धुळीने ब्लॉक झालेला होता. त्याने काय झालं तर याचा कूलिंग कॉईल प्रॉपर काम नव्हता करत आणि या कूलिंग कॉईल ब्लॉक झाल्यामुळं ब्लोअर मोटरवरती त्याचा लोड येत होता. मोटरवरती लोड आल्यामुळे तो व्हायब्रेशन करत होता, त्याचा आवाज येत होता. आम्ही आता हा कूलिंग कॉईल एकदम क्लीन केला आहे. क्लीन केल्यामुळं याचा जो प्रॉब्लेम आहे तो एकदम सॉल्व्ह झाला आहे. लक्षात घ्या, आपल्याला बऱ्याच गोष्टीची माहिती नसते. बाहेर अवास्तव खर्च सांगण्यात येतो. आपण स्वप्नपूर्ती कार्समध्ये आम्हाला फक्त व्यवसाय नाही करायचा आहे, कस्टमरला योग्य पद्धतीने त्याचं प्रॉब्लेमचं निदान द्यायचं आहे, तेही माफक खर्चामध्ये. जिथे 17-18 हजार रुपये खर्च सांगण्यात आला होता तिथं खूप कमी खर्चामध्ये त्यांच्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आपल्यालाही गाडी संदर्भात काही तक्रारी असतील तर आपणही आपल्या स्वप्नपूर्ती कार्सला अवश्य भेट द्या आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी मला मोटरराइड दीपक या इंस्टा, यूट्यूब आणि फेसबुकवरती फॉलो करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. जय महाराष्ट्र.